अस्सलाम वालेकुम. मोहम्मद अँड सोफी गोट फार्म रत्नागिरी. तर आज आमच्या फार्मवर आम्ही केलेली आहे ET+TTची वॅक्सिन. ही वॅक्सिन आम्ही केलेली आहे 10 जून 2026 ह्या दिवसाला आम्ही ही केलेली होती वॅक्सिन. ती व्हिडिओ टाकूला मला गावली नव्हती, ती टाकली. आणि ही व्हिडिओ एंडसर बघा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये सराय माहिती दिला आहे जे बकरे सांभाळतात आणि जे गोट फार्मिंग करतायत त्यांच्यासाठी व्हिडिओ बेस राहणार आहे. ती व्हिडिओ एंडसर बघा आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कशी लागली आणि फॉलो जरूर करा. नमस्कार. आता आपण आहोत फणसोदमधला मोहम्मद सोफी गोट फार्म. इथेच आपण आता केलेलं आहे टी आणि ET+TT असं वॅक्सिन इथे केलेलं आहे या गोट फार्मवरती. डिवर्मिंग गोट फार्मवरती वेगवेगळ्या प्रकारची आपण वॅक्सिन करतो. आज आपण केलेलं आहे ET+TT. हे रक्षा ET-TT वॅक्सिन आता आपण केलेलं आहे. याचा डोस आहे पर ॲनिमल, म्हणजे प्रत्येक बकरीला 2 मिलीचा डोस आहे. तर हा याचं महत्वाचं कारण आता हे आपण वॅक्सिन करतो हे पावसापूर्वी एक जर वॅक्सिन केलं तर ह्या बकऱ्यांना त्याचा जास्त फायदा होतो. कारण जे आपण ओला चारा देतो याच्यामधून जे होणारं बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे हे जास्त करून बकऱ्यांमध्ये आतड्यावरती त्याचा इफेक्ट करतो. आणि आतड्यामध्ये होता जखमा आणि त्या जखमामुळे बकऱ्यांमध्ये जास्त करून पेनिंग दिसतं. बऱ्याच जर आपण वॅक्सिन न केले जर बकऱ्या बघितल्या तर अशा त्यांना पेनिंग येतं की ते विवळत असता त्यांचा मृत्यू होतो. आणि हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला हे ET किंवा ET+TT हे वॅक्सिन करून प्रत्येक 6 महिने जर केलं तर आपल्याला जास्त फायदा होतो. तसंच हाच जर आपल्याला करायचा असेल तर आपण 21 ते 21 दिवसानंतर ह्याचा बूस्टर डोस सुद्धा आपण करू शकतो आणि त्याचा पावसाळ्यात आपल्याला जास्त फायदा होतो. आणि ज्यांच्या पण माझ्यावर बकऱ्या आहेत पलाईला त्यांच्यासाठी पण ही अपडेट आहे की तुमच्या जनावरांची ET+TTची वॅक्सिन झालेली आहे. तर तुम्ही पण ही बात नोट करा. आणि कुणाला काय नाही समजलं असला ते मग कमेंट्स करून सांगा. इन्शाल्लाह मी क्लिअर करीन.